महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। आमदार संतोषदादा बांगर यांच्या संकल्पनेतून विपश्यना केंद्राचे विधिवत भूमिपूजन सोहळा पारडी मोड येथे संपन्न। कळमनुरी तालुक्यातील पार्टी मोड या ठिकाणी पूज्य भदंत महास्तवीर चंद्रमणी विपश्यना केंद्र पार्टी मोड तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा पडला थाटामाटात संपन्न। याच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येणारे पूजनीय भिक्खू संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय भीमरावजी आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ.भा. वा महासभा यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा। मराठवाड्यातील सर्वात मोठ्या विपश्यना केंद्राचा भूमिपूजन सोहळ्यासाठी अलोट गर्दी, सुमारे 25 ते 30 हजार जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित होता। आमदार संतोष बांगर यांनी अथांग प्रयत्न करून मराठवाड्यातील सर्वात मोठ्या विपश्यना केंद्रासाठी सुमारे 48 कोटी रुपये मंजूर करून पार्टी मोड या ठिकाणी हा भव्य दिव्य विपश्यना केंद्र उभे करणार, लवकरात लवकर उभा करणार असा शब्दही आमदार संतोष बांगर यांनी या ठिकाणी दिला। याच कार्यक्रमाच्या वेळी भंते बोलते वेळेस महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एकमेव आमदार संतोषदादा बांगर यांनी स्वतःची 4 एकर जमीन दान केली। GTV महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी कामाची अंभोरे। या सर्वांचा विचार करून गोरगरिबांच्या समस्येची जाण असणारे कळमनुरी विधानसभेचे लाडके आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पना कळमनुरीमध्ये मल्टीस्पेशालिटी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी एक धडा ठेवा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे कोणी विरोध केला असेल मला काही कल्पना नाही। मला वाटतं हे सर्वसामान्य भीमसैनिक या ठिकाणी आपण ते चित्र कॅमेरे जर तिकडे जर फिरवला तर हे आपल्याला वाटते की कळून चुकेल। मला एवढं सांगतो की हा शिवसैनिक, हा संतोष भीमसैनिक, हा काम करणारा सैनिक आहे। त्याच्यामुळं मला विरोधकाला गर्दी आणि हे दाखवायची गरज नाही। विरोधकाच्या येरीच पुरा धडधड व्हायला की आता घंटा बांधायचा गळ्यात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.